आज आपण अतिशय खमंग, खुसखुशीत, अजिबात तेलकट न होणारी मेथी पुरी कशी करायची ते बघणार आहेत. तर बघा, बऱ्याच जणांना वाटतं पुरी म्हटलं की ती खूप तेलकट होते, पण तसं काही नाही. अजिबात ही जी पुरी आहे ना, अजिबात तेलकट झालेली नाही. यामध्ये आपण काही टिप्स सांगितलेले आहेत. तर पुरी जी आहे ना, अजिबात तेलकट तर झालेलीच नाही, शिवाय अतिशय खमंग आणि खुसखुशीत तर झालेलीच आहे. आणि ही जी पुरी आहे ना, अगदी 3 ते 4 दिवस आरामात टिकते. तुम्ही ही पुरी प्रवासाला घेऊन जाऊ शकता किंवा चहाबरोबर खाऊ शकता. एखाद्या हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवली ना, आरामात एक 3 ते 4 दिवस ही पुरी टिकते. नमस्कार, मी प्रिया. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मेथी पुरी कशी करायची ते बघणार आहेत. नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता मेथी पुरी बनवण्यासाठी आपण इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. तर आपण जे रेग्युलर चपातीसाठी पीठ वापरतो ना, अगदी तेच पीठ वापरणार आहोत. तर घरातील कोणत्याही वाटीच्या मापाने 2 वाटी पीठ घ्यायचं. जर तुम्ही जास्त प्रमाणात पुरी बनवत असाल तर पिठाचं प्रमाण वाढवूसुद्धा शकता. आता यामध्ये आपली पुरी अगदी खुसखुशीत होण्यासाठी इथे मी बेसन पीठ वापरणार आहे. जे चणा डाळीचं पीठ असतं ना, ते 3 चमचे आपण इथे बेसन पीठ वापरणार आहोत. वाटीच्या मापाने म्हणाल तर छोटी 1 वाटी पीठ आहे. आता यामध्ये आपण काही सुके मसाले ॲड करूयात. अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घ्यायची आहे. अर्धा चमचा ओवा टाकायचा. ओव्यामुळे पुरीला खूप छान अशी टेस्ट येते. ओवा थोडासा हातावरती क्रश करून घ्यायचा, त्यामुळे अजून छान अशी चव येते. आता यामध्ये भाजलेल्या जिऱ्यांची 1 चमचा पूड टाकून घेऊयात. 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. आता बघा, जर तुम्हाला लाल तिखटाच्या पुऱ्या आवडत नसतील ना, तर हिरवी मिरची थोडीशी मिक्सरला किंवा खलबत्त्यामध्ये दरदरीत कुटून यामध्ये टाकू शकतात. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेथी. आता इथे मी मेथी जी आहे ना, त्याची पानं काढून घेतली, स्वच्छ धुवून घेतली आणि स्टीलच्या चाकूच्या मदतीने अगदी बारीक अशी ही मेथी चिरून घेतली आहे. साधारण मेथी जी आहे ना, ती 1 वाटी भरून आहे. आता बऱ्याच जणांना मेथी म्हटलं की मेथीची पुरी जर म्हटलं तर कडू लागते असं वाटतं, पण तसं काही नाही. जर तुम्ही मेथी चिरत असाल तर आपल्याला स्टीलच्या चाकूचा वापर करायचा आहे, लोखंडी चाकूचा वापर करायचा नाही. आता यामध्ये आपण 1 चमचाभर पांढरे तीळ टाकून घेऊयात आणि सुरुवातीला हे सर्व सुके जिन्नस जे आहेत ना, चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण पाणी टाकून हे पीठ जे आहे ना, ते मळून घेऊयात. तर इथे आपल्याला एकाच वेळी जास्त पाणी टाकायचं नाही, अगदी थोडंसं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे पुरी मळताना आपण कसं पीठ मळतो त्यानुसारच पुरी अतिशय छान अशी मस्त होते. जर तुम्ही पीठ अगदीच पातळ मळलं तर पुऱ्या या कडक होतात आणि अगदीच तुम्ही घट्ट मळलात तर पुऱ्या छान अशा मऊ लुसलुशीत होणार नाहीत. त्यामुळे मध्यम असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता बघा, पीठ आपण थोडं थोडं पाणी टाकून छान असा याचा मध्यम असा गोळा मळून घेऊयात. इथे बघा, आपण पिठाचा असा मध्यम असा सेमी असा गोळा मळून घेतलेला आहे. जास्त घट्टही नाही आणि अगदीच पातळही नाही, कारण पुरी मळतानाचं जे पीठ असतं ना, ते मध्यम असं घट्ट असतं. आता बघा, पीठ आपलं छान असं मळून झालं की यावर आपण अगदी थोडासा तेलाचा हात लावून घेऊयात. तर अगदी थोडंसं तेल घेतलं आणि पिठाला आपण थोडंसं लावून घेऊयात आणि परत हे पीठ जे आहे ना, ते थोडंसं मऊ करून घेऊयात. यामुळे पीठसुद्धा नरम होतं आणि पुरीसुद्धा अगदी मऊ आणि लुसलुशीत होते. तुम्हीसुद्धा अशा या मेथीच्या पुऱ्या नक्की करून पहा. आता बघा, पीठ आपलं मळून झालेलं आहे. यावर झाकण ठेवूयात आणि कमीत कमी एक 5 ते 7 मिनिट हे पीठ आता आपल्याला रेस्ट करून घ्यायचं आहे. एक 5 ते 7 मिनिट झालेले आहेत. आता पीठसुद्धा छान असं रेस्ट झालं आहे. परत हे जे पीठ आहे ना, ते थोडंसं आपण हाताने मळून घेऊयात.
तर बघा पीठ किती आपलं छान असं मस्त रेस्ट झालेलं आहे. आता लगेच आपण याच्या पुऱ्या बनवून घेऊयात. तर यासाठी मी पोळीपाट घेतला. आता याचे आपण छोटे छोटे बॉल बनवून घेऊयात. तुम्ही हवं तर एकदाच एक मोठी चपातीसुद्धा लाटून एखाद्या डब्याच्या झाकणाने किंवा एखाद्या वाटीने तुम्ही पुऱ्या छोट्या छोट्या कट करून घेऊ शकता. पण इथे मी अगदी छोटे छोटे बॉल बनवून घेतले आहेत. आता लगेच आपण या पुऱ्या लाटून घेऊयात. पुऱ्या लाटण्यासाठी मी पोळीपाटाला अगदी हलकंसं थोडंसं तेल लावून घेतलं आणि आता ही पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. आता बघा पुरी लाटत असताना पुरी आपल्याला जास्त पातळही लाटायची नाही किंवा जास्त जाडही लाटायची नाही. जर तुम्ही जास्त पातळ लाटली तर पुरी कडक होते आणि जास्त जाड लाटली तर पुरी जी आहे ना ती थोडीशी कच्चीसुद्धा राहू शकते. त्यामुळे मध्यम ही आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. इथे बघा आपण पुरी अशी मस्त अशी लाटून घेतलेली आहे. यामध्ये मेथीची पानं किती एकसारखी छान दिसत आहेत. आता अशा प्रकारे आपण बाकीच्या सुद्धा पुऱ्या लाटून घेऊयात. तर बघा आपण इथे एक 10 ते 12 पुऱ्या करून ठेवूयात आणि लगेचच तळण्यासाठी घेऊयात. आता तळण्यासाठी मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पुरी तळण्यासाठी तेल चांगलं गरम झालेलं असावं. यामध्ये थोडंसं पीठ टाकून पाहिलं तर पीठ जे आहे ना ते पटकन वर आलं, म्हणजेच तेल आता चांगलं तापलेलं आहे. आता तेलामध्ये आपण पुरी ही तळून घेऊयात. आता गॅसची फ्लेम मी मध्यम केली आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूने अगदी बदामी रंग येईपर्यंत ही पुरी आपण तळून घेऊयात. एका बाजूने एक 3 ते 4 मिनिट आणि दुसऱ्या बाजूने एक 3 ते 4 मिनिट असं करून आपल्याला ही पुरी आता मस्त अशी तळून घ्यायची आहे. तर बघा पुरी किती छान अशी रंगावर तळून झालेली आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ही पुरी अशीच तळून घ्यायची आहे. आणि आता पुरी तळून झाली की झाऱ्यामध्ये काढून घेऊयात. एक्स्ट्राचं जे तेल आहे ते पूर्णपणे निथळून घेऊयात. आता बघा इथे आपण ही एक पुरी तळून घेतली. तर अशा प्रकारे बाकीच्या ज्या आपण पुऱ्या बनवून घेतल्या आहेत ना त्यासुद्धा आपण अशाच तळून घेऊयात. इथे बघा आपण या मेथीच्या पुऱ्या सर्व अशा प्रकारे तळून घेतलेल्या आहेत. दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत आणि खायला सुद्धा इतक्या मस्त झाल्या आहेत ना. तर तुम्ही सुद्धा एक वेळेस अशी ही मेथीची पुरी नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आता या ज्या पुऱ्या आहेत ना अगदी 3 ते 4 दिवस आरामात टिकतात. या पुऱ्या तुम्ही प्रवासाला घेऊन जाऊ शकता किंवा मधल्या वेळेस जर काही खाण्याची इच्छा झाली असेल ना तर या पुऱ्या तुम्ही नक्की खाऊ शकता. अजिबात तेलकट झालेल्या नाहीत. पुरी बघून तुम्हाला दिसतच असेल अजिबात तेलकट झालेली नाही. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा.